तुम्हाला जर का रोजचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी पोहे, 2 उकडलेले बटाटे आणि घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारा चमचमीत, चवीला टेस्टी, भन्नाट, कुरकुरीत असा नाश्ता नक्की बनवून पहा. मुलांना सुद्धा खूप आवडेल. बनवायला खूप सोपा आहे, झटपट तयार होतो. आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा. कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. तर इथं मी 2 वाट्या इतका उकडलेला बटाटा घेतलेला आहे. सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. आता यानंतर आपण जे कांदे पोहे खातो त्याच पोह्याची पावडर इथं मी घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे व्यवस्थित असे भाजून याची व्यवस्थित अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता इथं मी पाऊण वाटी इतकी पोह्याची पावडर घेतलेली आहे. यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथं मी दुसरी वाटी दाखवली आहे, पण त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे. हळद आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. एक मोठा चमचा तीळ घालायचे आहेत. एक चमचा आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. एक मोठा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. हे मी घरीच तयार केलेले आहेत. यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या थोड्या थोड्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, बारीक किसलेलं गाजर किंवा पनीर घालायचं असेल तर पनीरसुद्धा घालू शकता. आता हे आपल्याला बटाट्याच्या ओलाव्यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. जर का पाण्याची गरज कमी वाटली तर थोडंच पाणी घाला. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता हे साईडला आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी 10 मिनिटांसाठी. आता यानंतर इथं मी आपण जो मका चिवडा करतो त्यासाठी जे मका पोहे घेतो तेच मी इथं 1 वाटी इतके मका पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला मिक्सरला चालू बंद करत अशा पद्धतीनं बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. आता यानंतर इथं मी 4 ते 5 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व व्हिडिओमध्ये जशी मी याची स्लरी म्हणजेच जसं हे मिश्रण दाखवलं आहे याच पद्धतीने तुम्हाला घट्टसर असं करून घ्यायचं आहे. खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही. आता इकडे पहा, आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे. आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तयार करून घेऊ शकता. तर इथं मी अंडाकृती आकारामध्ये हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे. तर सगळाच नाश्ता आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो सोपा आकार वाटेल तो आकार तुम्ही या नाश्त्याला देऊ शकता. आता सगळ्यात अगोदर आपण आता हा नाश्ता या स्लरीमध्ये बुडवून घेणार आहोत अशा पद्धतीनं. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या नाश्त्याला काय नाव आहे. आता हा नाश्ता या स्लरीमध्ये बुडवल्यानंतर आपण जे पोहे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं अगदी हलक्या हाताने घोळवून घ्यायचं आहे व तयार केलेले बारीक केलेले पोहे यावरती आपल्याला अशा पद्धतीनं भुरभुरून घ्यायचे आहेत. तर सगळाच नाश्ता आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. बरं, इथं मी मका पोहे घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही आपण जी खिरीसाठी शेवई वापरतो ती घेतली तरीही चालेल. त्याने सुद्धा हा नाश्ता खूप छान कुरकुरीत होतो. आता सगळ्याच नाश्त्याला आपल्याला अशा पद्धतीने घोळवून 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे व नंतरच तळण्यासाठी घ्यायचं आहे. तळण्यासाठी सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व नाश्ता सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे. नाश्ता यामध्ये तळण्यासाठी सोडल्यानंतर तो एका साईडने व्यवस्थित असा सेट झाला की नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर इथं मी नाश्ता तळून घेतलेला आहे. तुम्हाला शॅलो फ्राय करून घ्यायचा असेल तर तसं केलं तरीही चालेल. फक्त शॅलो फ्राय करत असताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आता असाच नाश्ता मी सगळा तळून घेणार आहे. नाश्ता तळण्यासाठी जवळपास मला 7 ते 8 मिनिटं लागली. व्यवस्थित असा आतपर्यंत तळला जावा यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे. तर तयार झाले कुरकुरीत असे आपले पोह्यांचे कबाब. तर बनवायला खूप सोपे आहेत व चवीला भन्नाट लागतात.
तर आता इथे पहा, अतिशय कुरकुरीत असे हे पोह्यांचे कबाब तयार झालेले आहेत. वरून कुरकुरीत, आतून छान असे पोकळ. विशेष म्हणजे हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही. इथं मी तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. मका पोहे वापरले आहेत, याऐवजी तुम्ही शेवई वापरली किंवा ब्रेडचा चुरा वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, आतून छान असा हा नाश्ता पोकळ तयार झालेला आहे. चवीला सुद्धा भन्नाट लागतो. आजची दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करून पहा. बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा व रेसिपी शेअरसुद्धा करा.